मुंबईत भाजपच्या महिला आरक्षण समर्थनातील जनआक्रोश मोर्चावेळी वाहतूक कोंडी. संतप्त महिलेनं कारमधून उतरत मोर्चातील नेते आणि पोलिसांना विचारला जाब. नारी शक्तीला संपवण्याची इंडियाची संकल्पना विरोध करणाऱ्यांना सोडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा. पंतप्रधान मोदी दहशतवादी नव्हे तर दहशतवाद पसरवतात असा उल्लेख. वादग्रस्त वक्तव्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंची सारवासारव. भाजपाकडून टीकेचा भडीमार. बंधू अशोक खराच्या पत्नीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. यापूर्वी 2 वेळा सुनावणी पुढे ढकलली. आज निर्णय होणार का याकडे लक्ष. अशोक खरातचे ठाणे कनेक्शन उघड. महापालिकेतील क्लर्क महिलेवर फिरवला लिंबू. खरात आणि निवृत्त अतिरिक्त आयुक्त महेश अहेर विरोधात गुन्हा. नाशिक लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी जप्त मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर. ग्रुपवर दररोज आक्षेपार्ह मेसेज पाठवून छळ. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील 5ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी. 27 एप्रिलपर्यंत आरोपींचा मुक्काम पोलीस कोठडीमध्ये. सलग 4थ्या दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा. कसारा सीएसएमटी लोकल 45 मिनिटं उशिरानं. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी लोकल प्रवाशांची रखडपट्टी. मुंबईच्या सीएसएमटीवर 2 लोकलची टक्कर टळली. मोटरमनच्या सतर्कतेमुळे टळला अपघात. मराठवाड्यामध्ये पीक विमा रखडण्याची शक्यता. तांत्रिक अडचणी मार्गी लावून आमदार राणा जगजितसिंह पाटलांची माहिती. सोलापुरात 34 बालमाता असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. विविध पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपींमध्ये डॉक्टरांचाही समावेश. इराण विरुद्ध अमेरिका युद्धविराम संपणार असल्यानं जगाची धाकधूक वाढली. अमेरिकेचे उपराष्ट्रपती पाकिस्तानात पोहोचले नाहीत. इराणच्या शिष्टमंडळाचीही प्रतीक्षा. चर्चेच्या दुसऱ्या फेरीचं भवितव्य अधांतरी. केरळमध्ये फटाका कारखान्यामध्ये भीषण स्फोट. 13 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी. मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडून 2.5 लाखांची मदत जाहीर.